दाखवणार आहे ती तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकावी अशी माझी तुम्हाला सूचना आहे. तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही नम्र विनंती करा. मी वरिष्ठ आहे की नाही, मग मी सूचना. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. आपण असं करतो की नाही? मराठी मातीचा ललाटाला ललाट म्हणजे कपाळ. लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या. तिच्या सोबत काय जागल्या? दऱ्या खोऱ्यातील शिळा. अख्ख्या मराठी भूप्रदेशातल्या दऱ्या खोऱ्यातल्या दगड माती आणि शिळा या तिच्या सोबत जाग्या राहिलेल्या आहेत. हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात. हिच्या कुशीत काय जन्माला आलं रिया? काळे कणखर हात. परत विचारेन, लक्ष ठेव. ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरही मात. हे कणखर हात जे जन्माला आलेल्या सगळ्या प्रसंगांवरती धीरोदात्त पद्धतीने मात केली. नाही पसरला कर कधी मागायास दान. त्या हातांनी कधी समोर असा हात नाही केला लोकांकडे भीक मागण्यासाठी. कधीच मागायची नाही. आपण गरीब असलो गरीब राहू, चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, दारू प्यायची नाही, दान मागायचं नाही, कधीच दान मागायचं नाही. आता 14 एप्रिलला जिकडे तिकडे लोक फिरतील की नाही की आम्हाला प्रोग्राम करायचा आहे, दान द्या, दान द्या, प्रोग्रामसाठी वर्गणी द्या. कधीच करायचं नाही. आपण स्वाभिमानाने साजरं करायचं, कारण आपला नेता स्वाभिमानी होता. तो असं दान मागत फिरला का? कधीच नाही. आपणही मागायचं नाही. सुवर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान. काय वैशिष्ट्य बघा. आम्ही किती कणखर, किती धीरोदात्त की एखाद्या कोणाचं तरी सुवर्णाचं सिंहासन आहे, म्हणजे श्रीमंत माणूस आहे म्हणून त्याच्या श्रीमंती पुढे आम्ही मान लावली नाही. सरांना बघितलंय का कोणत्या मोठ्या माणसाकडे जाणं, मान लावणं, आपलं स्वतःचा गवगवा करून घेणं? कधीच नाही. असाल श्रीमंत तुमच्या घरी. आमचा नेता श्रीमंत होता. कोणती श्रीमंती होती आपल्या नेत्याची? बौद्धिक श्रीमंती, सामाजिक श्रीमंती, सांस्कृतिक श्रीमंती. त्यामुळे ते आपल्या नेत्याने पार पाडलं. मग आपण त्याची मुलं आहोत की नाही? आपण कोणाची मुलं आहोत? भीमाची लेकरं. कोणाची लेकरं? भीमाची लेकरं. क्रांतीबा फुल्यांची लेकरं, क्रांती ज्योती सावित्रीमाईंची लेकरं, शाहू महाराजांची लेकरं, शिवरायांची लेकरं, जिजाऊची लेकरं. एवढे महान आपले सगळे नेते होते. त्यांच्या प्रेरणांच्या आधारे आपण जगतो, वागतो, मोठे होतो. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? कुणाच्या सुवर्ण सिंहासनापुढे आपण मान लावता कामा नये. कोणी जर आपल्याला पैसे दिले तर काय म्हणायचं? नाही, मी कामाचे पैसे घेतो, घामाचे पैसे घेतो, मी अशा प्रकारच्या देणगीचे पैसे घेत नाही. लक्षात आलं? हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही. या मराठी मातीच्या गगनामध्ये जे आभाळ आहे त्याच्यामध्ये काय घुमतंय? आद्य स्वातंत्र्याची ग्वाही. आमचं जे स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे
ते स्वातंत्र्य टिकवण्याची ग्वाही आमची मराठी माती देते, तिचा आभाळ देतं. तिच्या पुत्रांच्या बाहुत आहे समतेची ग्वाही. कसली ग्वाही आहे? समता, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, ही सगळी तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या राज्यघटनेतून आपल्याला दिली. कशासाठी? तर आपल्याला सत्तेत बसायचंय, आपल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. आपल्याला संपत्ती हवी. कशासाठी संपत्ती हवी? त्या संपत्तीच्या आधारे आपलं जीवन सुधारलं पाहिजे, राहणीमान चांगलं असलं पाहिजे. तर नुसतं आजीच्या पुढे आपल्याला नतमस्तक व्हायचं होतं. सर लगेच काय करून आले? आंघोळ करून आले, ताबडतोब नवीन कपडे घातले पांढरे. माझी आई आहे, तिच्या पुढे नतमस्तक होताना मी तितकाच स्वच्छ, शुद्ध, पवित्र असलं पाहिजे की नाही? काय म्हणतात? हिच्या पुत्रांच्या बाहुत आहे समतेची ग्वाही. आपण काय म्हणतो? मराठी माती म्हणजे कुणासाठी? कुणाची? शाहू फुले आंबेडकरांची, शिवराय जिजाऊ सावित्रीमाई यांची, माता रमाईची मराठी माती. या सगळ्यांच्या मराठी मातीसाठी आपल्याला जागायचं की नाही? मग ते जागण्यासाठी आपण पंचशिलाचं पालन आणि अष्टांग मार्गावरती मार्गक्रमण करायचं. या गोष्टी आपण जर केल्या तरच आपली प्रगती होईल, तरच आपल्याला सत्ता मिळेल, तरच आपल्याला संपत्ती मिळेल आणि तरच आपल्याला सन्मान मिळेल. जय भीम, नमो बुद्धाय.